नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महापालिका निवडणूक प्रचारात प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचाराला वेग आला आहे. या प्रभागातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार योगेश लांजेवार, विरंका भिवगडे, मोहम्मद जमाल आणि हर्षला जयस्वाल आदींनी प्रभागातील इंदोरा चौक मॉडेल टाउन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मतदार संपर्क यात्रेला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी घरोघरी जात मतदारांशी संवाद साधला. पक्षाने राबविलेल्या जनोपयोगी योजनांची माहिती देण्यात आली. योगेश लांजेवार यांनी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रभागातील युवक वर्ग लांजेवार यांनी आजवर केलेल्या विकासकामांमुळे प्रभावित झाल्याचे दिसून आले. आगामी विकास कार्यक्रमांविषयीही ते आशावादी आहेत. सध्या संपूर्ण प्रभाग टँकरमुक्त करण्याच्या प्रयत्नांमुळे स्थानिक नागरिकांची पाण्याची समस्या मिटल्याचे दिसून आले. अरे यार तू थोड़ा इधर हो ना, उधर से होने दो उनका काका यार, उधर से लो तुम भी, उसमें देखेंगे तो क्या होगा. बहुजन समाज पार्टीच्या प्रभाग क्रमांक 7 चे चारही उमेदवारांची रॅली माझ्या आपल्या वॉटर टँकीच्या समोरून मॉडेल टाउन इथे निघालेली आहे. आजचा हा पूर्ण मॉडेल टाउन लघुवेतन कॉलनी अशी आमची पदयात्रा आहे. काल आमची रॅली न्यू इंडियाला मायानगर इथे झाली. ज्या प्रकारे कालच्या रिस्पॉन्स होतो तोच रिस्पॉन्स मॉडेल टाउन लघुवेतन कॉलनी इथे आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये माझ्या चारही उमेदवारांवर संपूर्ण जनतेचं लक्ष आहे आणि त्यांनी भरघोसपणे आम्हाला समर्थन जाहीर केलेलं आहे. हा तुमच्या रॅलीचा जो जल्लोष आहे तो पाहून तुम्हाला दिसायला दिसत आहे. काल आपल्या मतदार क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली आहे. या सभेमुळे आपल्याला काही इफेक्ट पडणार आहे का? तुम्हाला सांगतो, अशा कुठल्याही सभा झाल्या, प्रकाश आंबेडकरांच्या असो, काँग्रेसच्या असो, BJPच्या असो, राष्ट्रवादीच्या असो, ज्या लोकांनी इथे जे 5 वर्ष 9 वर्ष आम्ही त्यांना सेवा दिली आहे त्या लोकांना माहिती आहे की बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक हेच जिंकून येत आहेत आणि यांनीच आपल्याला सेवा दिलेलं आहे. काम कोण करू शकतं आणि बाबासाहेबांचं खरं मिशन कोण घेऊन चाललेलं आहे हे सगळ्या लोकांना माहीत आहे. बाबासाहेबचा खरा निळा झेंडा आणि खरा हत्ती चुनाव चिन्ह BSP पाशी आहे. त्यातल्या त्यात माझ्या सगळ्या उमेदवारांनी माजी नगरसेवक असताना कार्य केलेले आहे. त्यामुळे कुठल्याही सभेच्या आमच्यावर 3 मात्रही फरक पडणार नाही आहे. ताई, आपल्यामध्ये बहुत मोठी चुनौती आहे. या चुनौतीला आपण कसं सामना करणार आहोत? माझ्याकडे जी चुनौती दिलेली आहे मी प्रत्येकाच्या घरी जाऊन ती चुनौतीचा सामना करणार आणि जे रोजगार आणि जे शिक्षणाच्या माध्यमातून लोकांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. ताई, आप क्या बताओगे इसके बारे में? मी फक्त एवढं सांगू इच्छिते, प्रभाग क्रमांक 7 मधून ही जी मॉडेल टाउनमधून आमची जी पदयात्रा निघालेली आहे आणि आमच्या मागील 3 उमेदवारांनी जे माजी नगरसेवक होते, जसं आता योगेश भैया लांजेवार, त्यांची मिसेस मंगलाताई लांजेवार होत्या, तर त्यांच्या कामांची पोचपावती आम्हाला लोकांच्या जल्लोषात आणि प्रतिसादामध्येच कळलं की त्यांनी किती विकासाची कामं केलेली आहे आणि यानंतर उर्वरित कामे आम्ही 4ही नगरसेवक म्हणून करण्याची पूर्णपणे खात्री देऊ. आपके विरोध में काफ़ी सारे उम्मीदवार खड़े हैं. आप उस उम्मीदवारों का किस प्रकार से मुकाबला कर पाओगे? मुझे मुकाबला करने की ज़रूरत ही नहीं है. मेरी जनता उसका मुकाबला करेगी, क्योंकि मैं नहीं बोलूँगा, मेरा काम बोलेगा, मेरा संपर्क बोलेगा. इसलिए मैं ज़्यादा टेंशन नहीं ले रहा इस बार, क्योंकि प्रभाग क्रमांक 7 में जो समीकरण बहुजन समाज पार्टी ने बनाया है वो समीकरण ऐसा है कि एक OBC, एक मुस्लिम और 2 शेड्यूल कास्ट के बौद्ध समाज के उम्मीदवार दिए जो कि पिछले 15 सालों से समाज की सेवा में लगे हुए हैं. तो वो समाज की सेवा का जो लाभ है वो जनता हमको देने वाली है और जनता बाकी उम्मीदवारों को इसका जवाब देने वाली है.
आहे